येत्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची मी गाडी फोडणार, मुख्यमंत्र्यावर काळी शाई फेकणार, त्याची सर्वस्व जिम्मेदारी तुमची असेल। कुठेही कायद्याची परिस्थिती निर्माण झाली त्याला आपण जिम्मेदार असाल। म्युटेशन होईल म्हणता तुम्ही, ते आपल्याला नाही सांगता येणार। कसं सांगता येणार? मी तुम्हाला सांगतो याची नोंदणी करा, हे होणार नाही। आपल्याकडे फक्त नोंदणी झाली, तपास भाऊ तुमचं म्हणते ना साहेब, महाराष्ट्र शासनाने हे 44 ब जे हार्डिका साहेबांनी काढलंय, हे कशासाठी काढलंय? कुठलाही मुद्रांक दस्तावेज नोंदणीच्या हिशोबानेच केलेले। कोणत्या हे जे परिपत्रक काढले ना, 20,000 आणि 40,000 यापेक्षा कमी तुकड्याची खरेदी घेतली असेल, अशा तुकड्याची पुनर्विक्री करायची, ज्याला आपण रिसेल म्हणतो। NIT म्हणजे आपल्याकडे 3 प्रशासनिक संस्था आहे, नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण, नागपूर महानगरपालिका आणि याच्या व्यतिरिक्त जिल्हाधिकारी। अगर आपण 44I चा विचार करतोय, ज्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात त्या न्यायालयाचा विचार केला, तर त्यांनी औरंगाबाद खंडपीठाने सांगितलेलं होतं त्या न्यायालयाला तुमच्याच कार्यालयाने तुमच्या तिथे चॅलेंज केलंय, म्हणजे त्या तुम्ही एवढं नोंदणी करू शकत नाही असं तुमचाच विभाग चॅलेंज करतो आणि तुमचेच कर्मचारी सर्वोच्च न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ट असताना, स्थगिती असताना प्रकरणाचा विभंग करून खातदस्त नोंदणी करत असतो आणि तुम्ही म्हणता आम्हाला माहिती नाही। मागवलेल्या सगळ्या गोष्टी पुरावा काढणं आमचं काम आहे का? सगळ्या गोष्टी मागवल्या। सदर पत्रावर त्रिस्तरीय समिती नेमावी। मी तुम्हाला आता सांगतो साहेब, मीडिया समोर सांगतो, 7 दिवसाच्या आत संबंधितावर कारवाई झाली नाही, मी काय म्हणतो, IGRला तुम्ही कळवा, कोणाला कळवा, ते काय कळवा ते शासनाला कळवा। 7 दिवसात कारवाई अगर प्रस्तावित झाली नाही किंवा त्याच्या चौकशी लागली नाही, येत्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची मी गाडी फोडणार, मुख्यमंत्र्यावर काळी शाई फेकणार, त्याची सर्वस्व जिम्मेदारी तुमची असेल। कुठेही कायद्याची परिस्थिती निर्माण झाली त्याला आपण जिम्मेदार असाल। मी आता लेखी दिलंय तुम्हाला, हे तुम्हाला मान्य करावं लागेल का हो आम्ही या गोष्टीने मान्य असू, तसं मला तुमचं लेखी पत्र पाहिजे। मी 7 दिवसानंतर पुन्हा तुमच्याकडे येईल। एवढे दस्तावेज दिल्यानंतरही सुद्धा तुमचा माणूस अगर काही करत नसेल तर काय आहे विषय? या राज्याच्या मुख्यमंत्री, या उपराजधानीत अगर असा घोळ होत असेल तर काय विषय? ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री, ज्या मुख्यमंत्र्याने स्वतः 44I करून घेतला, म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी, हार्डिका साहेब असताना तुम्ही त्यांच्या जिल्ह्यात फसवणूक करताय लोकांची, मग हा 44I काय करायचं? याच्यावर करायचं काय? आम्हाला भरायचंय का लोकांना? क्लिअर असेल तर 5,000 असं दुय्यम निबंधक घेतो, अंदाजे 50 रजिस्ट्री मिनिमम। गव्हर्नमेंटचं नुकसान होतं त्यामध्ये। गव्हर्नमेंट तुम्ही इथं बसवलंय, शासनाचं सरळ नुकसान होत आहे। पर रजिस्ट्री 3 लाख रुपये। अहो पर रजिस्ट्री 3 लाख रुपये पकडले आपण, ह्या तुम्हाला मी देतो, याच्यावरच किमान करोड रुपये होते साहेब। एका कार्यालयात 100 दस्त नोंदणी, असं काय? 50,000 रुपये प्रति दुय्यम निबंधक घेतात। तुमच्या राऊत हा अर्जनीस लोकांना फोन करून, मी मुंबईवरून सस्पेंड झाल्यानंतर नागपूरला आलोय, तुमचे दस्तावेज नोंदणी करतो, पर डॉक्युमेंट 50,000 रुपये लागतील, असे फोन अर्जनीसांना करतो। त्याच्या वारंवार तक्रारी तुमच्या कार्यालयात जेव्हा केल्या जातात तरी त्याची IGRला तक्रार होत नाही। याचा अर्थ का काढायचा आम्ही? म्हणजे शासनाच्या परिपत्रकापेक्षा मोठा आहे का तुमचा दुय्यम निबंधक? आणि तुम्ही त्याच्यानंतर म्हणतात की मला महिनाभर लागेल। अहो साहेब, महिनाभर तुम्हाला लागेल तर महिनाभरात त्याने अदर दस्त नोंदणी केल्या त्यामध्ये झाला हे समजत नाही। शासनाने काय म्हणलंय महसूल संहितेत? महसूल संहिता तुम्ही वाचा। तुम्ही अगर मला सांगत असाल तर महसूल संहितेच्या 5 नंबर 7 वर शासनाने स्पष्ट म्हणलेल्या नोंदणीत की कुठलेही दस्त नोंदणी करण्यापूर्वी दुय्यम निबंधकाने ते तपासून घ्यावे, नंतरच दस्त नोंदणी करावी। अगर त्याने तपासलेत तर हे काय आहे मग? नागपूर सुधार प्रन्यास मधले लागलेले दस्तावेज
आता आपण नागपूर ग्रामीणला जाऊ. ही दस्त नोंदणी साहेब. दस्त नोंदणीसाठी काय दस्तावेज असले पाहिजे? रेखांकन. रेखांकन नसेल, आखून दिलेला त्याच्या तेवढा क्षेत्राचा. ही फसवणूक आहे. एकाने एकाला मारली, एकाने दुसऱ्याला मारली, फसवणूक आहे. सांगा, याच्यात कुठे मला 7/12 पण नाहीये. येणे झालेला 7/12 नाही. भाजन अटी म्हणजे एखादी तुकडा मला रजिस्ट्री करून घ्यायची आहे बा, आता नाहीच आहे माझ्याकडे, तर शासनाने त्याच्यामध्ये तुम्हाला कुठं सवलत व्हावी त्यासाठी 8ब मध्ये एक खालचा पॅरेग्राफ टाकला की त्या प्रमाणभूत क्षेत्राची तुकडेबंदी म्हणजे भूमी अभिलेखने मोजून दिलेला नकाशा तो तरी जोडा. ते काहीच नाही आहे. येणे नाही आहे. 7/12 त्याच्यामध्ये शेती आहे, सिटी सर्वे नाहीये, काही नाहीये. कशा नसतं नोंदणी झाल्या? एकाने एकाला विकली, एकाने शेतीचा मालक मूळ मालक दुसरा, विकणारा दुसरा. रजिस्ट्री हे मूळ मालकाचे प्रमाण नाही. रजिस्ट्री हे मूळ मालकाचे प्रमाण नाही. त्याला एखाद्या दस्ताची नोंदणी करून घ्यावी लागत असेल तर त्याला 8ब प्रमाणे परवानगी घेताना संबंधित जागेची 8ब जेव्हा परवानगी आपण टाकू, शासनाला तुम्ही फसवलंच आहे. इच्छा काय? कारवाई करणार ना, तुम्हाला तर माहिती. तुम्ही काय कारवाई करणार साहेब? एवढी दिवस काही कारवाई झाली नाही. काय कारवाई करणार? पाठवून देऊ ना अहवालवरती गव्हर्नमेंटला. घरीच बसून राहावं असं होते का? अहवाल ती आहे कमीत कमी एसीपीला सांगेन, एसीपी डीसीपीला सांगेन, असे काही प्रोसेस असा. काय नेमकी आपल्या मागण्या आहे? आंदोलनाचं स्वरूप काय असणार आहे? नेमका काय प्रकार घडला? नागपूर जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालय 5, 3 आणि 2 आणि 6 या कार्यालयात शासनाचे नोंदणी महानिरीक्षक मुद्रक यांचे परिपत्रक 44 आहे. ज्यांनी तुकडेबंदी या कायद्याला अवलंबून कुठल्याही व्यक्तीची अगर तुम्हाला नोंदणी करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला शासनाचे रेखांकन आवश्यक आहे आणि त्याला मंजुरी आलेल्या सर्व गोष्टी आवश्यक आहे. मात्र 8ब अगर यापूर्वी नोंदणी केली असेल आणि ती नियमाबाह्य असेल ना, तिला पुनर्दस्त नोंदणी करायची आहे, त्याला 8ब अशी शासनाने 44 दाखल केला होता. याला औरंगाबाद खंडपीठाने स्टे दिलेला होता. त्याला महाराष्ट्र शासनाच्या या नोंदणी मुद्रांक विभागाने आणि राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात चॅलेंज केलं आणि त्याला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती आहे. स्थगिती असताना सुद्धा येथील सहाय्यक दुय्यम निबंधक यांनी परस्पर पैसे घेऊन अंदाजे 1000 ते 2000 नोंदण्या परस्पर केल्या, ज्या नियमाबाह्य आहे. जे लेआउट नागपूर सुधार प्रन्यासने रिजेक्ट नियमितीकरण होऊ शकत नाही, नाविकासित झोनमध्ये टाकलेले आहेत. ज्या जमिनीवर शेती अजूनही लिहिलेलं आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र एकत्रीकरण तुकडेबंदी कायद्याअंतर्गत ते नियमाबाह्य असून त्याला असं नोंदण्या करता येत नाही. असे अनेक दस्त नोंदणी ज्याचे अंदाजे किमान 300 करोड रुपये महाराष्ट्र शासनाचा महसूल या अधिकाऱ्यांनी डुबवला आणि परस्पर रजिस्ट्रीप्रमाणे 50,000 रुपये हे लोक घेऊन नोंदण्या करत आहे अशी आमच्याकडे माहिती होती. त्याप्रमाणे आम्ही त्याची छाननी केली आणि तसे दस्तावेज आज 100 दस्तावेज आम्ही नोंदणी जिल्हा निबंधकाकडे आम्ही दिलेले आहे. त्यांनी 7 दिवसात संबंधितावर निलंबनाची कारवाई करण्यासाठी प्रस्तावित करण्याचे आम्हाला आश्वासन दिले आहे. नेमकी पुढची भूमिका काय असणार आहे? आज अधिकाऱ्यांशी बोलणं झालं तर त्यांचं काय नेमकं? अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्ही चौकशीकरण करून आम्ही प्रस्तावित सन्माननीय जे शासनाचे वरिष्ठ असतील त्यांच्याकडे टाकू. 7 दिवसात संबंधित अधिकाऱ्याचे निलंबन झालेले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्येक कार्यालयासमोर आपले पदाधिकारी बसून त्या नोंदण्या निबंधक काढतील आणि येत्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री कार्यालयासमोर आक्रमक आम्ही आंदोलन करू. कोणी हा भ्रष्टाचार केला असं प्राथमिकदृष्ट्या वाटते आहे? अधिकारी आहे की वरिष्ठ पातळीवर? नाही, अधिकारी आहे. याच्यामध्ये क्लास 2 चे अधिकारी आहेत, ज्याला सदुय्यम निबंधक म्हणतो, जो दस्त नोंदणीचा प्रमुख असतो. आपल्याकडे 10 ऑफिस आहेत. 10 ऑफिसपैकी 4 ऑफिसमध्ये या दस्त नोंदण्या सुरू आहेत, ज्यामध्ये 7/12 त्यांची नावं नाहीत. मूळ आखीव पत्रिका मालमत्ता पत्रक आहे त्याच्यावर त्यांची नावं नाहीत. असं असताना सुद्धा गुंठेवारी, जे 1 गुंठा म्हणजे 1000 स्क्वेअर फीट शेती अगर तुमची 1 एकर असेल तर त्यांना 1 गुंठा शासनाच्या नियमाप्रमाणे करता येत नाही. किमान 10 गुंठे किंवा 20 गुंठे अशी त्याची पद्धत आहे. आणि तुम्हाला 1 गुंठा विकायचा असेल तर ते रेखांकन NMRD तर्फे मंजुरी, नागपूर महानगरपालिका असेल तर महानगरपालिकेची मंजुरी, नागपूर सुधार प्रणाली नागपूर सुधारांची मंजुरी असणं आवश्यक आहे. असं नसताना अगर असं नसेल, यापूर्वी नोंदणी झाली असेल तर जिल्हाधिकाऱ्यांकडे 25% नजराना रक्कम भरून त्याला रेग्युलर करून नंतर त्याची दस्त नोंदणी होणे आवश्यक होतं. मात्र असं न करता परस्पर या नोंदण्या पैसे घेऊन त्यांनी केलेल्या आहेत. कुठल्या भागात नेमका हा जो आहे प्रकार घडला आहे? जमिनीच्या कुठल्या भागात? हा जमिनीच्या ग्रामीण क्षेत्रातला भाग आहे आणि सिटीतला नारानारी या क्षेत्रातला भाग आहे. नारानारी शहरात ग्रीन कंट्रोल बेल्ट स्कीम या नावाची योजना तिथे नागपूर सुधार प्रणाली आखल्या असल्याने तिथे जमिनीत कुठेही येणे किंवा टिपी होत नाही.
त्यामुळे तिने रेखांकनाचा प्रश्न उद्भवत नाही. आणि नागपूर ग्रामीणमधले जे आता एकत्रीकरण जे ऑफिस झालेलं आहे त्यामुळे ग्रामीण क्षेत्रातला कुठलंही नागपूर जिल्ह्यातल्या ग्रामीणमधला हे लोक नोंदण्या करत आहेत. त्याच्या शेतीचा जो सातबारा आहे तो परस्पर लावून हे लोक गुंठेवारी नोंदणी करून आले.